पण सर्वजण विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांना ओळखतो. त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी हा तर आपल्यासाठी अमृताचा ठेला आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का की माऊलींना हे सर्व ज्ञान ज्यांच्याकडून मिळाले ते त्यांचे गुरु म्हणजे त्यांचेच मोठे बंधू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ होते. इतकेच नव्हे तर संत निवृत्तीनाथांकडे मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची संजीवनी विद्या होती. अशा या महासिद्धाचा समाधी सोहळा किती अद्भुत आणि अलौकिक असेल. हा सोहळा साधासुधा नव्हता, तर तो एक असा दिव्य अभूतपूर्व प्रसंग होता ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. चला, आज आपण त्या सोहळ्यामागील 5 अशी रहस्य जाणून घेऊ जी तुम्हाला थक्क करून सोडतील. मुख्य मुद्दे. 1. संत ज्ञानेश्वरांचे गुरु, मोठे बंधू संत निवृत्तीनाथ. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत निवृत्तीनाथ यांचे नाते केवळ भावाचे नव्हते, तर ते गुरु शिष्याचे होते. ब्रह्मगिरी पर्वतावरील एका गुहेत संत निवृत्तीनाथांना त्यांचे गुरु गहिनीनाथ यांच्याकडून दिव्य ज्ञान प्राप्त झाले. तेच सर्व ज्ञान त्यांनी आपले लहान भाऊ ज्ञानेश्वर यांना दिले. आज आपण ज्या वारकरी संप्रदायाचा पाया आणि ज्ञानेश्वरी पाहतो त्याचे मूळ संत निवृत्तीनाथांनी दिलेल्या या ज्ञानात आहे. या नात्यातून वारकरी संप्रदायाचे मूळ तत्वज्ञान समोर येते. ज्ञान हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका गुरूच्या परंपरेतून शिष्याकडे हस्तांतरित होणारा पवित्र ठेवा आहे. मोठ्या भावाने